नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मित्रांनो, मी आहे जयश्री आणि आज आपण पाहणार आहोत इयत्ता सहावीतील इतिहास या विषयातील वैदिक संस्कृती पाठ 4 पाहणार आहोत. याआधी आपण पाठ 1 ते 3 पाहिलेले आहेत. त्याची लिंक मी हवी तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जाऊन चेक करा. आणि TETसाठी महत्त्वाचे जे टॉपिक आहेत त्या टॉपिक्सवर मी व्हिडिओ बनवलेले आहेत, त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जाऊन चेक करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला तर मित्रांनो, वळूयात आपल्या आजच्या विषयाकडे. तर वैदिक संस्कृती. तर वैदिक वाङ्मय यामध्ये वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय. बघा, पुन्हा एकदा पाहूया. वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय. वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते. वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते. तसेच वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली. वेदातील काही सूक्ते स्त्रियांनाही स्फुरलेली आहे. वेदाची निर्मिती कोणी केली तर अनेक ऋषींनी मिळून केलेली आहे. वेदातील काही सूक्ते स्त्रियांनाही स्फुरलेली आहे. पुढे पाहूया. वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत होती. हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे. बघा, वैदिक वाङ्मयाची भाषा ही संस्कृत होती. वैदिक वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे. ऋग्वेद हा त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो. पहा, वैदिक वाङ्मयाची भाषा कोणती होती तर संस्कृत होती. तसेच वेद वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे. ऋग्वेद हे त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो. ऋग्वेद हे त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो. तो काव्यरूप आहे. ऋग्वेद कसे आहे तर काव्यरूप आहे. ऋग्वेदासह यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद आहेत. पहा, एकूण वेद किती? 4. कोणते तर ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे एकूण 4 वेद आहेत. त्यातील ऋग्वेद हा त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो. ऋग्वेद हा काव्यरूप आहे. पुढे पाहूया. या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात. संहिता म्हणजे काय तर ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या 4 ग्रंथांना संहिता असे म्हणतात. विद म्हणजे काय तर जाणणे. विद म्हणजे काय तर जाणणे. त्यापासून वेद ही संज्ञा तयार झाली. तिचा अर्थ ज्ञान असा होतो. वेदचा अर्थ काय होतो? ज्ञान असा होतो. मौखिक पठणाच्या आधारे वेदांचे जतन केले गेले. मौखिक पठणांच्या आधारे वेदांचे जतन केले गेले. वेदांना श्रुती असेही म्हणतात. वेदांना काय म्हणतात तर श्रुती असेही म्हटले जाते. पुढे पाहूया. ऋग्वेद, त्यातील आपण प्रथम पाहूया ऋग्वेद संहिता. ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद. पहा, ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय. आता ऋचा म्हणजे काय तर ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद. ऋचा म्हणजे काय तर स्तुती करण्यासाठी रचलेले पद म्हणजे ऋचा. ऋचांनी बनलेले वेद म्हणजे ऋग्वेद. पुढे पाहूया. अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्ते असे म्हणतात. पहा, ऋचा म्हणजे काय तर स्तुती करण्यासाठी रचलेले पद. आता ऋचांनी बनलेले वेद म्हणजे ऋग्वेद. तसेच
अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्ते असे म्हणतात. पुढे पाहूया. आता ऋग्वेद संहिता विविध देवतांची स्तुती करणारी सूक्ते आहेत. ऋग्वेद संहितेमध्ये विविध देवतांची स्तुती करण्यासाठी किंवा स्तुती करणारी सूक्ते आहे. सूक्ते म्हणजे काय पाहिलं आपण तर स्तुती करण्यासाठी केलेल्या काव्याला सूक्ते असे म्हणतात. पुढे पाहूया. दुसरा आहे यजुर्वेद. यामध्ये यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत. यजुर्वेदामध्ये काय आहे तर यज्ञामध्ये म्हटले जाणारे मंत्र आहे. आता यज्ञविधीमध्ये कोणत्या मंत्राचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन या संहितेत आहे. बघा, यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत. तसेच यज्ञविधीमध्ये कोणत्या मंत्राचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन या संहितेमध्ये दिलेले आहे. पुढे पाहूया. पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिलेल्या त्या मंत्रांचे स्पष्टीकरण अशी या संहितेची रचना आहे. ऋग्वेद संहितेमध्ये पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिलेल्या त्या मंत्रांचे स्पष्टीकरण आहे. पुढे पाहूया. तिसरा आहे सामवेद. काही यज्ञविधींच्या वेळी तालासुरात मंत्र गायन केले जाईल. ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेद संहितेत केलेले आहे. पुन्हा एकदा पाहूया. काही यज्ञविधीच्या वेळी तालासुरात मंत्र गायन केले जाईल. ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेदामध्ये किंवा सामवेद संहितेत केलेले आहे. आता भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे. बघा, भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे. पुढे पाहूया. चौथा वेद अथर्ववेद. अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव दिले आहे. अथर्ववेद हे नाव कसे पडले तर अथर्व ऋषींच्या नावावरून अथर्ववेद असे नाव पडले. अथर्ववेदात दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेले आढळते. आयुष्यात येणाऱ्या संकटांवर, दुःखांवर करावयाचे उपाय त्यात सांगितलेले आहे. तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहितीही त्यात दिलेली आहे. बघा, अथर्ववेदात दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेले आहे. जसे की आयुष्यात येणाऱ्या संकटांवर, दुःखांवर करावयाचे उपाय त्यात सांगितले आहेत. तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहितीही त्यात दिलेली आहे. पुढे राजाने राज्य कसे करावे याचेही मार्गदर्शन अथर्ववेदामध्ये दिलेले आहे. संहितांच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे यांची रचना केली गेली. त्यांचाही समावेश यात केला जातो. बघा, संहितांच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके व उपनिषदे यांची रचना केली गेली. त्यांचाही समावेश यात केला जातो. पुढे पाहूया. ब्राह्मण ग्रंथ. यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहे. ब्राह्मण ग्रंथामध्ये काय सांगितलेले आहे तर यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ असे म्हणतात. प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहे. पुढे पाहूया. आरण्यके म्हणजे काय ते पाहूया.
आता नावामध्येच आहे अरण्य. अरण्यात जाऊन एकाग्र चित्तेने केलेले चिंतन अरण्यके ग्रंथामध्ये मांडलेले आहे. पहा, अरण्यात जाऊन एकाग्र चित्तेने केलेले चिंतन अरण्यक ग्रंथामध्ये मांडलेले आहे. यज्ञविधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी घेतली जाते. पुढे आहे उपनिषदे. उपनिषदे म्हणजे काय तर उपनिषदे म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. बघा, उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञानाला आपण उपनिषदे म्हणतो. त्यामध्ये जन्म मृत्यूसारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात. त्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाही अशा गहन प्रश्नांवर उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आहे. पहा, उपनिषदांमध्ये काय दिलेले आहे तर जन्ममृत्यूसारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात. त्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाही अशा गहन प्रश्नांवर उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आहे. पुढे पाहूया. 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, अरण्यके आणि उपनिषदे रचण्यास सुमारे 1500 वर्षाचा कालावधी लागला. पहा, 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, अरण्यके आणि उपनिषदे यांची रचना करण्यास सुमारे 1500 वर्षाचा कालावधी लागला. त्या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले. त्या बदलाचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वाङ्मय हे महत्त्वाचे साधन आहे. बघा, पुन्हा एकदा पाहूया. 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, अरण्यके आणि उपनिषद रचण्यास सुमारे 1500 वर्षाचा कालावधी लागला. त्या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले. त्या बदलाचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वाङ्मय हे महत्त्वाचे साधन आहे. पुढे पाहूया. आता वैदिक संस्कृतीतील कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवन कसे होते ते पाहूया. तर वेदकाळात एकत्र कुटुंब पद्धती होती. कुटुंबातील कर्ता पुरुष घराचा प्रमुख म्हणजे गृहपती असे. वेदकाळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती. त्या कुटुंबातील कर्ता पुरुष घराचा प्रमुख म्हणजेच गृहपती असे. गृहपतीच्या परिवारात त्याचे वृद्ध मातापिता, त्याचे लहान भाऊ आणि त्या भावांचे परिवार, त्यांची पत्नी आणि मुले, त्यांच्या मुलांचे परिवार अशा सर्वांचा समावेश असे. ही कुटुंब व्यवस्था पुरुषप्रधान होती. सुरुवातीच्या काळात लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा काही विद्वान स्त्रिया यांचे उल्लेख वैदिक साहित्यात आढळतात. बघा, वैदिक काळातील कुटुंब जी व्यवस्था होती ती पुरुषप्रधान होती. सुरुवातीच्या काळात लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा काही विद्वान स्त्रिया यांचे उल्लेख वैदिक साहित्यात आढळतात. पुढे पाहूया. वेदकाळातील घरे मातीची आणि कुडाची असत. वेदकाळातील घरे कशी होती तर मातीची आणि कुडाची असत. गवत किंवा वेलींचे जाडसर तट्टे विणून त्यांच्यावर शेण माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे कूड. आता कूड म्हणजे काय तर गवत किंवा वेलींचे जाडसर तट्टे विणून त्यांच्यावर शेण माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजेच कूड होय. या घरांच्या जमिनी शेणा मातीने सारवलेल्या असत. घरासाठी गृह किंवा शाला हे शब्द वापरले जात. वेद काळात घरासाठी गृह
किंवा शाला हे शब्द वापरले जात असत. पुढे पाहूया. आता वेदकालीन लोकांचा आहार कसा होता? तर वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या धान्यांचा समावेश होता. त्यापासून ते विविध पदार्थ बनवत असत. वैदिक वाङ्मयात यव, गोधूम, व्रीही मधून यासारखे शब्द आढळतात. यव म्हणजे काय तर सातू म्हणजेच बार्ली असे आपण त्याला म्हणतो. त्यानंतर गोधूम म्हणजे काय तर गहू आणि वरीही म्हणजे काय तर तांदूळ. पहा पुन्हा एकदा बघूया. पुन्हा एकदा पाहूया. यव म्हणजे काय तर सातू म्हणजेच आपण त्याला बार्ली असे म्हणतो. त्यानंतर गोधूम म्हणजे काय तर गहू. त्यानंतर व्रीही म्हणजे काय तर तांदूळ. दूध, दही, लोणी, तूप, मध हे पदार्थ त्यांच्या आवडीचे होते. पुढे पाहूया. उडीद, मसूर आणि तीळ तसेच मांस या पदार्थांचाही त्यांच्या आहारात समावेश होता. पुढे पाहूया. वेदकालीन लोक लोकरी आणि सुती वस्त्रे वापरत. लोकरी आणि सुती वस्त्रे यांचा ते वापर करत असत. तसेच वल्कले म्हणजे झाडाच्या सालीपासून तयार केलेली वस्त्रे ही वापरत. बघा, वल्कले म्हणजे काय तर झाडाच्या सालीपासून तयार केलेली वस्त्रे, त्यांचाही वापर ते करत असत. तसेच प्राण्यांच्या कातड्यांचाही उपयोग करून वस्त्र म्हणून त्याचा उपयोग केला जाईल. पुढे पाहूया. स्त्रिया आणि पुरुष फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा, सोन्याचे दागिने वापरत असे. तसेच निष्क नावाचा गळ्यातील दागिने नाव विशेष लोकप्रिय असावा. त्याचा उपयोग वस्तूच्या खरेदी विक्रीसाठी होई. बघा, निष्क नावाचा गळ्यातील दागिने नाव विशेष लोकप्रिय असावा. त्याचा उपयोग वस्तूच्या खरेदी विक्रीसाठी केला जाईल. पुढे पाहूया. गायन, वादन, नृत्य, सोंगट्यांचे खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकारी ही त्यांची मनोरंजनाची साधने होती. तसेच वीणा, शततंतू, झांजा आणि शंख ही त्यांची प्रमुख वाद्ये होती. प्रमुख वाद्ये कोणती होती तर वीणा, शततंतू, झांजा आणि शंख. पुढे पाहूया. डमरू आणि मृदुंग तालवाद्येही ते वापरत असत. डमरू आणि मृदुंग. जसं तुम्ही पाहू शकता चित्रामध्ये वेदकाळातील वाद्य आहेत ही. पुढे पाहूया. पुढे पाहूया. शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन. तर वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता. अथर्ववेदामध्ये पिकांवर पडणारे कीड, पिकांचा विध्वंस करणारे प्राणी आणि त्यांवरील उपाय यांचाही विचार केलेला आढळतो. पहा, अथर्ववेदामध्ये पिकांवर पडणारी कीड, पिकांचा विध्वंस करणारे प्राणी आणि त्यावरील उपायांचाही विचार अथर्ववेदामध्ये केले गेलेला आहे. तसेच खत म्हणून शेणाचा उपयोग केला जात असे.
पुढे पाहूया. पहा, घोड्याला अश्व असे म्हणतात. एखाद्या इंजिनाचा वेग मोजण्यासाठी जे एकक वापरले जाते त्याला अश्वशक्ती म्हणजेच हॉर्स पॉवर असे म्हणतात. तुम्ही ते पाहू शकता. वेदकालीन रथ. पुढे पाहूया. त्या काळात शेती आणि पशुपालन यांच्याखेरीज इतर अनेक व्यवसायांचाही विकास झाला होता. तसेच व्यावसायिक कारागीर समाजव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक होते. श्रेणी या नावाने ओळखले जाणारे त्यांचे स्वतंत्र संघ होते. अशा श्रेणीच्या प्रमुखाला श्रेष्ठी म्हणत. पहा, व्यावसायिक कारागीर समाजव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक होते. श्रेणी या नावाने ओळखले जाणारे त्यांचे स्वतंत्र संघ होते. अशा श्रेणीच्या प्रमुखाला श्रेष्ठी असे म्हणत. परंतु हळूहळू व्यावसायिक कारागिरांचा दर्जा दुय्यम होत गेला. बघा, व्यावसायिक कारागिरांचा दर्जा हळूहळू दुय्यम होत गेला. पुढे पाहूया. त्या काळात समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे वर्ण होते. पहा, कोणते तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे वर्ण व्यवसायावरून ठरत. नंतरच्या काळात वर्ण जन्मावरून ठरू लागले. प्रथम ते व्यवसायावरून ठरत असे, त्यानंतर जन्मावरून ठरू लागले. त्यामुळे जाती निर्माण झाल्या. जातीव्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली. जातीव्यवस्थेमुळे समाजामध्ये विषमता निर्माण झाली. पुढे पाहूया. आदर्श आयुष्य कसे जगावे यासंबंधीच्या काही कल्पना वेदकाळात रूढ झाल्या होत्या. त्यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या 4 टप्प्यांना चाराश्रम असे म्हटले जाईल. पहा, आदर्श आयुष्य कसे जगावे या संदर्भाच्या काही कल्पना वेदकाळात रूढ होत्या. त्यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या 4 टप्प्यांना चाराश्रम असे म्हणतात. पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचार्याश्रम. गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ. पहा, 4 आश्रमापैकी पहिला आश्रम आहे तो म्हणजे ब्रह्मचार्याश्रम. यामध्ये गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ असे. पुढे बघूया. दुसरा आश्रम आहे किंवा त्याला आपण दुसरा टप्पा म्हणूया, ते म्हणजे गृहस्थाश्रम. या काळात पुरुषाने कुटुंब आणि समाज यांच्यासाठी असलेली आपली कर्तव्ये पत्नीच्या सहाय्याने पार पाडावी अशी अपेक्षा असे. कोणत्या आश्रमामध्ये तर गृहस्थाश्रमामध्ये. तिसरा आश्रम आहे वानप्रस्थाश्रम. या टप्प्यावर त्याने घरदाराच्या मोहाचा त्याग करून दूर जावे, मनुष्य वस्ती नसलेल्या ठिकाणी राहावे आणि अत्यंत साधेपणाने जगावे. तर हे होतं वनप्रस्थाश्रम. चौथा आहे संन्यासाश्रम. या टप्प्यावर मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे. फार काळ एके ठिकाणी राहू नये असा संकेत होता. बघा, एकूण चार आश्रम आहेत. तर पहिला होता ब्रह्मचार्याश्रम, दुसरा आहे गृहस्थाश्रम, तिसरा आहे वानप्रस्थाश्रम आणि चौथा आहे संन्यासाश्रम. पुढे पाहूया. इथे चित्रामध्ये दिलेले आहे गुरु शिष्य, म्हणजे हे ब्रह्मचार्याश्रम आहे. गुरुजवळ बसून विद्या प्राप्त करणे किंवा ज्ञान प्राप्त करणे. पुढे पाहूया. धर्मसंकल्पना. वेदकाळातील धर्मसंकल्पना. यामध्ये
वेदकालीन धर्मकल्पनांमध्ये निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यांसारख्या निसर्गातील शक्तींना देवता रूप दिले होते. बघा, वेदकाळामध्ये धर्मकल्पना कशा होत्या, तर निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यांसारख्या निसर्गातील शक्तींना देवता हे रूप त्यांनी दिले होते. त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदामध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत. त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत. त्याला आपण हवी असे म्हणतो. हवी म्हणजे काय, तर अग्नीमध्ये विशिष्ट पदार्थ अर्पण करतो त्याला हवी असे म्हणतात. पुढे पाहूया. अशा तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजेच यज्ञ होय. पहा, यज्ञ म्हणजे काय, तर हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजेच यज्ञ होय. सुरुवातीला यज्ञविधीचे स्वरूप साधे होते. पुढे त्यांचे नियम अधिक कठीण होत गेले. ते कठीण यज्ञविधी पार पाडणाऱ्या पुरोहिताचे महत्त्व त्यामुळे वाढत गेले. सुरुवातीला यज्ञविधीचे स्वरूप अत्यंत साधेपणाचे होते. त्यानंतर त्याचे नियम अधिक कठीण होत गेले. ते कठीण यज्ञ विधी पार पाडण्यासाठी पुरोहिताचे महत्त्व त्यामुळे वाढत गेले. पुढे पाहूया. चित्रात दिल्याप्रमाणे यज्ञविधी दाखवलेला आहे. पुढे पाहूया. वेदकालीन लोकांनी सृष्टीचे व्यवहार कसे चालतात याचाही विचार केलेला होता. उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा हे नियम असणारे सृष्टीचक्र आहे. आता सृष्टीचक्र आणि त्यांच्या गतीने फिरणारे जीवनचक्र याला वेदकालीन लोकांनी ऋत असे नाव दिले. पहा, ऋत म्हणजे काय, तर सृष्टीचक्र आणि त्याच्या गतीने फिरणारे जीवनचक्र याला वेदकालीन लोकांनी ऋत असे नाव दिले. कुणी दिले, तर वेदकालीन लोकांनी ऋत असे नाव दिले. पुढे पाहूया. आता वेदकालीन शासन व्यवस्था कशी होती, तर वेदकाळामध्ये प्रत्येक ग्रामवस्तीचा एक प्रमुख, त्याला ग्रामणी असे म्हणत. म्हणजे प्रत्येक ग्रामवस्तीचा एक प्रमुख असे त्याला ग्रामणी म्हणत असे. अनेक वस्तीचा समूह म्हणजे विश. पहा, अनेक ग्रामवस्तीचा समूह म्हणजेच विश. त्याच्या प्रमुखाला विशपती असे म्हणत. विशपती कोणाला म्हणत असेल, तर अनेक ग्रामवस्तीचा समूह म्हणजे विश, त्याच्या प्रमुखाला विशपती असे म्हणत. पुढे पाहूया. अनेक विश मिळून जण तयार होत असे. पुढे जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात विस्तारलेले तेव्हा त्या प्रदेशाला जनपद असे म्हटले गेले. पहा, जनपद म्हणजे काय, तर अनेक विश मिळून जण तयार होतात, जणे तयार होत असे. पुढे जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात विस्तारले तेव्हा त्या प्रदेशाला जनपद असे म्हटले गेलेले आहे. जन प्रमुखाला नृप किंवा राजा म्हटले जात असे. जनप्रमुखाला नृप किंवा राजा म्हटले जाई. प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे ही राजाची कर्तव्य होती. कोणती कर्तव्य होती, तर प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे ही राजाची प्रमुख कर्तव्य होती. पुढे पाहूया. राजकारभार उत्तम रीतीने चालवण्यास सहाय्य करण्यासाठी राजाने अधिकारी नेमले असत. त्यांना पुरोहित नेमलेले असत. पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्त्वाचे अधिकारी होते. राज्यकारभार करण्यासाठी राजाला
सहाय्य करण्यासाठी राजाने अधिकारी नेमले होते. पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्त्वाचे अधिकारी होते. कर वसुलीसाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला भागदूग असे म्हणत. बघा, कर वसुलीसाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला भागदूग असे म्हणत. तर मग भाग म्हणजे काय, तर वाटा. जनाच्या उत्पन्नातील राजाचा भाग वेगळा करणारा तो भागदूग. पुढे पाहूया. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, वित्त आणि जन अशी 4 संस्था होत्या. तर राजाला मार्गदर्शन करण्यासाठी एकूण किती संस्था होत्या, तर 4 होत्या. त्या कोणत्या, तर सभा, समिती, वित्त आणि चौथा आहे जन. अशा एकूण 4 संस्था होत्या. पुढे पाहूया. त्यामध्ये राज्यातील लोक सहभागी होत. सभा आणि वित्त या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही समावेश किंवा सहभाग असे. राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळात सभा म्हणत. बघा, राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळास सभा म्हणत. तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीत समिती असे म्हणत. समितीमध्ये लोकांचा सहभाग असे. पहा, सभा म्हणजे काय, तर राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळाला सभा म्हणत. तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीत समिती असे म्हणत. या समितीमध्ये लोकांचा समावेश किंवा सहभाग असे. पुढे पाहूया. पुढे वैदिक विचार प्रवाहात स्मृती व पुराण नावाचे वाङ्मय निर्माण झाले. बघा, वैदिक विचार प्रवाहामध्ये स्मृती व पुराण नावाचे वाङ्मय निर्माण झाले. स्मृती, पुराण, वेद इत्यादींवर आधारलेले धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखले जाऊ लागले. पहा, स्मृती, पुराणे, वेद इत्यादींवर आधारलेले धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखले जाऊ लागले. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.